तुम्ही तिरुपतीमध्ये आला आणि तुम्हाला जर खालून वरीपर्यंत चलत जायचं असेल तर त्यासाठी आधी आपल्याला आपलं लगेज फ्री मध्ये कसं ट्रान्सपोर्ट करायचं आहे ते सर्व सांगतो. त्यासाठी आधीच पेजला फॉलो करायला विसरू नका. रामकृष्ण हरी मंडळी. मागल्या ब्लॉग मध्ये पाहिलाच असेल तुम्ही की आपण रात्री इथं भूदेवी कॉम्प्लेक्सला राहिलो होतो आणि तिथून आपल्या अर्धा किलोमीटरच्या अंतरावर हे लोकेशन होतं. तिथे आपण एक फटाफट बॅगा ट्रान्सपोर्ट केल्या आणि तिथून लगेच निघालो आपण तिरुमलाच्या दिशेने. मित्रांनो, बघत बघत तर 2200 पायऱ्या चढल्या. मला तर तेवढं काय वाटत नव्हतं, पण माझ्या मित्राला एवढी थकान फील होते ना, पाहू शकता तुम्ही. क्यों हिला डाला ना. मग काय मित्रांनो, बघत बघत तर बजरंगबलीचं पण दर्शन झालं. तर आम्हाला लगेच असं एक प्राणी दिसला ना, त्याचं तर नाव काय माहित नव्हतं, पण त्या कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता. आणि लगेच आमचा नाश्त्याचा प्रोग्राम चालू झाला. नाश्ता केला आणि बघत बघत 3100 पायऱ्या पार झालेल्या होत्या. आणि लगेच बघत बघत तिरुपतीच्या मंदिराच्या समोर आलो होतो. आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये असा खतरनाक विषय होणार आहे. त्यासाठी आता पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.